विद्यार्थी मित्रों, लास्ट व्हिडिओमध्ये आपण लॅपलास इनव्हर्स ट्रान्सफॉर्मेशनचे थेरम बघितलेले. या व्हिडिओमध्ये आपण कन्व्होल्युशनची डेफिनेशन, त्याच्यावरचा प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचा मोस्ट इम्पॉर्टंट थेरम. कन्व्होल्युशनची डेफिनेशन आणखी त्याच्यावरचा थेरम हा परीक्षेला 8 मार्काला विचारतात, तसे इम्पॉर्टंट आहे. बघा कन्व्होल्युशनची डेफिनेशन काय. एफ ऑफ टी अँड जी टी बी टू फंक्शन्स ऑफ ए क्लास ए, then the convolution of two functions f of t and gt denoted by f star z is defined by the relation f star z is equal to integration 0 to t f of x into z t minus x dx. This is called as convolution of two function. This relation f of f star z is equal to integration 0 to t f of x z t minus x dx is called as convolution of two functions. This relation f star z is also called as resolvent or felting of the two functions f and z. ओके, याच्या प्रॉपर्टी बघूया. आपण ग्रुपची डेफिनेशन बघितलेली. ग्रुपच्या डेफिनेशनमध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे बघितलेले. त्याच प्रॉपर्टी इथं कन्व्होल्युशनच्या बाबतीत सॅटिस्फाय होतात. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, एफ स्टार जी इज इक्वल टू जी स्टार एफ, दॅट इज कन्व्होल्युशन इज कम्युटेटिव्ह. एफ स्टार जी इज असोसिएटिव्ह, म्हणजेच कन्व्होल्युशन इज असोसिएटिव्ह. म्हणजेच काय, एफ स्टार जी इंटू एच स्टार इज इक्वल टू एफ स्टार ब्रॅकेटमध्ये एच जी स्टार एच. ओके, also convolution is distributive with respect to addition. F star bracket मध्ये g plus h is equal to f star g plus f star h. Okay, this is called as properties of convolutions. Next convolution theorem काय बघूया आपण. इम्पॉर्टंट थेरम आहे. कन्व्होल्युशनची डेफिनेशन समजली, क्लिअर. ओके, आता कन्व्होल्युशन थेरम काय बघूया. एफ टी अँड जी टी बी टू फंक्शन्स of a class A and let Laplace inverse of f of p is equal to ft and Laplace inverse of g of p is equal to gt, then Laplace inverse of fp and gp is equal to integration 0 to t f of x into z t minus x dx is equal to f star j. म्हणजेच याचा अर्थ काय होतं, एफ आणि एफ पी आणि जी पी हे जर लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन असेल एफ ऑफ टी अँड जी ऑफ टीचे, देन लॅपलास इनवर्स ऑफ दिस प्रोडक्ट इज इक्वल टू कन्व्होल्युशन. आता हा रिझल्ट आपण कसा प्रूव्ह करायचा आहे बघा. हिअर वी शॅल प्रूव्ह दॅट लॅपलास, इथं लॅपलास ट्रान्सफॉर्मचा यूज करून आपण हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. ओके, Laplace transformation of integration 0 to t f of x z t minus x dx is equal to f of p gp हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, म्हणजेच काय, Laplace transformation of integration 0 to t f of x z t minus x dx is equal to integration 0 to infinity e raised to minus px f of x dx into integration 0 to infinity e raised to minus py zy dy. ओके, इथपर्यंत समजलं. From which the required result follow immediately, we have Laplace transformation of integration 0 to t f of x z t minus x dx काय आहे ते बघूया. ह्या इंटिग्रेशनवरती आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायची. बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच बाय काय, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन इंटिग्रेशन 0 टू टी ई रेस टू मायनस पी टी एफ ऑफ एक्स डी एक्स. आता इथं आपलं फंक्शन एफ टी फंक्शन काय, एफ ऑफ एक्स इंटू जी टी मायनस एक्स हे एफ टी फंक्शन आहे आणि डी एक्स हे एफ टी फंक्शन आहे. त्याच्यावरती लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन 0 टू टी ई रेस टू मायनस पी टी एफ ऑफ एक्स जी टी मायनस एक्स डी एक्स डी टी. हे आपलं काय झालं, एफ ऑफ इथंपर्यंत
एफ ऑफ टी झालं. ओके, बघा आता मी काय करणार आहे, फक्त लिमिट टी टेंडिंग्स टू इन्फिनिटी घेणार आहे. इन्फिनिटी याच्या ऐवजी कॅपिटल टी पुट करणार आहे याच्यामध्ये, बाकी दुसरं काही चेंज करणार नाही. इज इक्वल टू लिमिट टी टेंडिंग्स टू इन्फिनिटी टी गोइंग फ्रॉम 0 टू इंटिग्रेशन टी गोइंग फ्रॉम 0 टू कैपिटल टी इंटिग्रेशन x गोइंग फ्रॉम 0 टू टी ई रेस टू माइनस पी टी एफ ऑफ एक्स इंटू जी टी मायनस एक्स डी एक्स डी टी. फक्त काय चेंज केलं इथं, इन्फिनिटीच्या ऐवजी टी पुट केले आणि लिमिट टी टेंडिंग्स टू इन्फिनिटी पाठवले, एवढं चेंज केलं आहे. नेक्स्ट बघा आता काय करायचं आपल्याला, हे जे पूर्ण इंटिग्रेशन आहे त्याला नाव काय दिले मी, आय सफिक्स टी नाव दिलेलं आहे. इज इक्वल टू लिमिट टी टेंडिंग्स टू इन्फिनिटी आय suffix t, where I t is equal to integration t0 to t integration x0 to t e raised to minus pt f of x z t minus x dx dt. ओके, आता लिमिट चेंज करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे याच्यामध्ये. ओके, टेकिंग t is equal to minus x, taking t minus x is equal to y or t is equal to x plus y. ओके, आता ही डायग्राम बघा, वी सी दॅट दिस शेडेड एरिया कुठला एक्स ए टी एक्स ऑफ ए टी एक्स प्लेन, टी एक्स प्लेनचा ए टी एक्स हा शेडेड एरिया इज ट्रान्सफॉर्मड इनटू एरिया. हा एरिया कुठं ट्रान्सफॉर्म केलाय बघा, एरिया एक्स वाय of a xy plane as shown in the figure. हा एरिया टी एक्स प्लेनचा एरिया कोणता, ए टी एक्स, हा कुठं ट्रान्सफॉर्म केलाय, एरिया एक्स वाय ऑफ एक्स वाय प्लेन. ओके, इथंपर्यंत समजलं. therefore by theorem on transformation of multiple integral we have. ओके, इथे थेरम कोणता यूज करायचा, transformation of multiple integral we have it is equal to integration double integration area t a t x e raised to minus pt f of x into g t minus x dx dt is transformed into double integration area xy e raised to minus ज्या ज्या ठिकाणी t असेल त्या त्या ठिकाणी काय पुट करणार आपण, x प्लस y, आणखी टी मायनस एक्स असेल त्या ठिकाणी वाय पुट करायचा आहे बाय ट्रान्सफॉर्मेशन. ओके, कोणतं ट्रान्सफॉर्मेशन लावलं आपण, टी मायनस एक्स इज इक्वल टू वाय आर टी इज इक्वल टू एक्स प्लस वाय. हा एरिया इकडं शिफ्ट केला आहे. हे कशाच्या नियमानुसार, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मल्टिपल इंटिग्रल. ओके, मग याचं इंटिग्रेशन अप्पर लिमिट लोअर लिमिट हे चेंज होणार आहे. ओके, हां, तर नवीन एरिया काय मिळणार आहे, डबल इंटिग्रेशन एरिया एक्स वाय ई रेस टू मायनस पी ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ वाय डिटर्मिनंट ऑफ डो एक्स डी टी अपॉन डो एक्स वाय, म्हणजे जॅकोबियन ऑफ टू व्हेरिएबल्स एक्स टी विथ रिस्पेक्ट टू टू व्हेरिएबल्स, जॅकोबियन ऑफ टू व्हेरिएबल्स एक्स टी विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्स वाय. काय तो चेक करायचा आहे, डी एक्स डी वाय. ओके, इथंपर्यंत समजलं काय काय केलं ते. इथं काय केलं, ट्रान्सफॉर्मेशन टी एक्स प्लेन मधला एरिया कुठला, ए टी एक्स हा एरिया ट्रान्सफॉर्म केला कुठं, एक्स वाय प्लेन मधील ए एक्स वाय ह्या एरियावरती ट्रान्सफॉर्म केला आहे. ओके, एवढंच चेंज केलं आहे आणि तिथं इंटिग्रेशन मल्टिपल इंटिग्रेशनचा ट्रान्सफॉर्मेशनचा रूल इथं ॲप्लाय केलेला आहे. ओके, समजलं. ओके, बघा ही व्हेअर जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन जे डो एक्स टी अपॉन डो एक्स वाय इज इक्वल टू partial differentiation of x with respect to x, partial differentiation of x with respect to y, partial differentiation of t with respect to x,
partial differentiation of t with respect to y is equal to x partial differentiation with respect to x is 1. इथं y ची टर्म असणार आहे का? नाही, 0. t च्या टर्म मध्ये x आहे, that is 1 is equal to 1. ओके, therefore आपलं इंटिग्रेशन it इज इक्वल टू काय होत आहे बघा, इंटिग्रल y गोइंग फ्रॉम 0 टू कैपिटल T इंटिग्रेशन x गोइंग फ्रॉम 0 टू t प्लस y e रेस टू मायनस p ब्रॅकेटमध्ये x प्लस y f ऑफ x इंटू z ऑफ x dx dt. ओके, बघा इथून समजतंय आपल्याला. Now let us define a function kxy. जास्त मोठं फंक्शन होतंय त्याच्यासाठी मी हे फंक्शन आहे त्याला काय नाव दिलंय, kxy. काय kxy फंक्शन डिफाइन केलंय बघा, kxy इज इक्वल टू e रेस टू मायनस p ब्रॅकेटमध्ये x प्लस y इंटू f ऑफ x g ऑफ y. हे k ऑफ x ची व्हॅल्यू कधी असते, इफ x प्लस y इज लेस दॅन t. x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू t. या एरियामधले ती व्हॅल्यू असणार k ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू. ओके, 0 कधी असणार आहे, x प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू t. हे फंक्शन आपलं कुठं x e रेस टू k एक्स वाय ची व्हॅल्यू e रेस टू मायनस p ब्रॅकेटमध्ये x प्लस वाय इंटू f ऑफ x g ऑफ x कधी असणार आहे, जर x प्लस वाय हा लेस दॅन ऑर इक्वल टू t असेल, याच्या अंडर असेल तर त्याची व्हॅल्यू ते येणार आहे. 0 कधी असणार आहे, x प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू t असेल तर. ओके, here function kxy is defined over the square of side t such that the integral it over the unshaded area shown in the figure is 0. जो अनशेडेड एरिया आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेशन it हे काय आहे, 0 आहे. ओके, therefore it is equal to integral y is equal to 0 to t integral x is equal to 0 to t kxy dx dy. म्हणजे ह्या एरियामधील इंटिग्रल it ची व्हॅल्यू काय आहे, डबल इंटिग्रल y 0 to t x 0 to t kxy dx dy आहे. ओके, आणि जो अनशेडेड एरिया आहे त्याच्यामध्ये त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. ओके, मग आपल्याला माहिती आहे दस लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंटिग्रेशन 0 टू t f ऑफ x z t मायनस x dx इज इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू काय होती, लिमिट t टेंडिंग्स टू इन्फिनिटी i ऑफ t. ओके, आता i ऑफ t ची व्हॅल्यू ही तर व्हॅल्यू पुटअप करा. i ऑफ t ची व्हॅल्यू काय आहे, इंटिग्रेशन डबल इंटिग्रेशन y 0 टू t x 0 टू t kxy dx dt. आता लिमिट t टेंडिंग्स टू इन्फिनिटी घेतली, मग डायरेक्ट t घेतले त्या ठिकाणी आपण इन्फिनिटी पुट करू शकतो. डबल इंटिग्रल y 0 टू इन्फिनिटी x 0 टू इन्फिनिटी kxy dx dy. ओके, क्लिअर, इथपर्यंत समजलं. इथे काय केलंय, फक्त i ऑफ t ची व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे आणि लिमिट ज्या ठिकाणी t घेतलेले होतं त्या ठिकाणी अप्पर लिमिट t घेतलेली त्या ठिकाणी डायरेक्ट इन्फिनिटी घेतलेलं आहे. ओके, बिकॉज t टेंडिंग्स टू इन्फिनिटी. का समजलं, t टेंडिंग्स टू इन्फिनिटी आहे म्हणून. नेक्स्ट बघा,
आता इथं के एक्स वायची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. के एक्स वायची व्हॅल्यू काय होती, ई रेस टू मायनस पी ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय इंटू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ वाय डी एक्स डी वाय. ओके, आता याचं सेपरेट इंटिग्रल घ्या विथ रिस्पेक्ट टू डी एक्स विथ रिस्पेक्ट टू डी वाय. काय होणार, एक्सच्या टर्म सेपरेट घ्या, वायच्या टर्म सेपरेट घ्या. काय होणार आहे, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स इंटू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी वाय जी ऑफ वाय डी वाय. ओके, हेच काय एफ ऑफ पी इंटू जी ऑफ पी म्हणजेच लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. ओके, is equal to Laplace transformation of f of t into Laplace transformation of gt is equal to f of p into g of p. Okay, okay, therefore Laplace transformation of integration 0 to t f of x into z t minus x dx is equal to f of p into g of p. Taking Laplace inverse on both sides, इथलं L into L inverse identity, we get integration 0 to t f of x z t minus x dx is equal to Laplace inverse of f of p into g of p is equal to f star g म्हणजेच कन्व्होल्युशन. ओके, याच्यामध्ये काय केलंय, जो शेडेड एरिया होता ट्रान्सफॉर्मेशन यूज करून शिफ्ट केलेला आहे आणि त्याचा एरिया फाइंड केलेला आहे. टी एक्स प्लेनमधला एरिया इकडं एक्स वाय प्लेनमध्ये शिफ्ट केला आहे, त्याचा एरिया फाइंड केला आहे. आणखी तिथं मल्टिपल इंटिग्रेशनच्या ट्रान्सफॉर्मेशनचा थेरम यूज केला आहे. ओके, जॅकोबियनचा थेरम इथं यूज केला आहे. ओके, त्यानंतर काय केलं आहे, आय टी ची व्हॅल्यू कसं इंटिग्रेशन डबल इंटिग्रेशन वाय 0 टू टी आणि एक्स 0 टू टी के एक्स वाय डी एक्स डी वाय इज इक्वल टू आय टी पुट केलं तर त्या व्हॅल्यू इथं पुटअप केलं आणि फायनल आन्सर आपण मिळवलेले आहे. ओके, थँक्यू.